काहीतरी नवीन शिकत राहायचं. चला आज बनवायची आहे डबल पुरणपोळी. कशी बनवायची पुढे दाखवते. त्याच्या आधी ते सकाळी बघा 5:30 वाजलेले आहे आणि आहोंचा टिफिन पण तयार झालेला आहे. आज टिफिनमध्ये ना वाटाणा फ्लावर टॅमॅटो बनवलेला आहे, बघू शकता. चला आता वाटाणा पण मार्केटमध्ये भरपूर असा येतो, स्वस्त पण आहे. भाज्यांमध्ये असं थोडा थोडा घालत असते मी. टिफिन आता इथे भरून दिलेला आहे. चपात्या पण झालेल्या आहे. चला सकाळचा आपली भाजी चपाती तयार झालेला आहे. त्याच्यानंतर आहे ना आज गुरुवार होता तर मठात आरतीला पण गेलेली आणि आज आहे ना खूप गर्दी होती. आज पहिला दिवस होता वर्षाचा त्याच्यामुळे आणि खूप गर्दी पण होती. भरपूर असा प्रसाद पण होता. छान आरती पण झाली, दर्शन पण झालं. चला प्रसाद घेऊन नंतर घरी आली. आज म्हटलं मस्त पहिला दिवस आहे, काहीतरी गोडधोड बनवूया म्हटलं. स्वामींना आपण गोड नैवेद्य देऊ म्हटलं संध्याकाळी. आज बघा इथे पुरणाची पोळी बनवते. आता इथे डबल पुरणाची पोळी कशी करायची बघू शकता. थोडंसं इथे बघा गव्हाचं पीठ घ्यायचं, पण 2 गव्हाचे पिठाचे गोळे घ्यायचे आणि ह्या पद्धतीने 2 गोळ्यांमध्ये ना आपल्याला असं वाटी करून त्याच्यामध्ये पुरण भरून घ्यायचं दोन्ही साईडला. हे बघा. आणि त्याच्यानंतर तुम्हाला अशी वाटी बनवता येत नसेल तर तुम्ही लाटून केलं तरी पण चालेल. थोडं लाटून घ्यायचं गोल गोल छोटे छोटे आणि त्याच्यामध्ये थोडं थोडं पुरण भरून घ्यायचं. वरच्या साईडला जे पीठ निघतं ना ते थोडंसं काढून घ्यायचं. दोन्हीमधून काढून घेतलेले बघू शकता. आणि थोडंसं हाताने असं प्रेस करायचं. अजिबात पुरण बाहेर येत नाही किंवा मग व्यवस्थित अशा होतात पोळ्या. आता एकावरती एक ठेवून घ्यायची हे दोन्ही उंडे आणि आता आपल्याला त्याला आहे ना थोडंसं आहे ना कोरडं पीठ लावून घ्यायचं. थोडंसं हे बघा ह्या पद्धतीने चपाती करतो तसं करून घ्यायचं. अजिबात पोळी फाटत नाही किंवा काहीच होत नाही. एवढी सुंदर पोळी होते. चला आता आपण लाटायला सुरुवात करूया. बघू शकता आता इथे लाटायला पण गेलं ना अजिबात म्हणजे काही चिपकत नाही किंवा फाटत नाही. एवढी सुंदर अशी चपाती आपण लाटतो तसंच इथे मी छान अशी पुरणाची पोळी लाटून घेतलेली आहे. हे बघा छान पातळ झालेली आहे. आता आपण लगेच गॅसवरती मी तवा पण गरम करायला ठेवलेला आहे. चला तव्यावर टाकून घेतलेली. आता मी पहिले हातानेच उलटी करून घेते. दुसरी साईड आहे थोडीशी होऊ द्यायची. नंतर आहे ना आपल्याला साजूक तूप घालायचं, भरपूर असं कडेला सोडायचं म्हणजे आपली पोळी छान अशी फुलते पण फुगते पण. आता उलटी करून घ्यायची. दुसऱ्या साईडला पण अशीच भाजून घ्यायची. परत त्याच्यावर थोडंसं तूप घालून घेते मी ह्या पद्धतीने. आणि खूप छान होते. काहीतरी वेगळं पण आपल्याला बनवायला भेटतं, काहीतरी शिकायला भेटतं, काहीतरी असं वेगवेगळं करत राहायचं. आपल्याला पण थोडंसं मनाला वेगळं वाटतं, नाही आज आपण काहीतरी वेगळं केलेलं आहे असं. चला आता इथे ना पुरणपोळीची रेसिपी तुम्हाला येणार आहे 2 दिवसामध्ये येईलच. तुम्हाला मोठा व्हिडिओ टाकणार आहे मी. चला पुरणपोळी कशी वाटली तुम्हाला आणि चला सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज पहिला दिवस आहे.